न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. ठेकेदारांसह अधिकाऱ्यांना सभापतींचा कडक इशारा. कामचुकारपणा करणाऱ्या अभियंत्यांच्या बदल्या करण्याचेही दिले सुतोवाच. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे करताना नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठेकेदारांसह अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. तसेच रस्त्याची कामं करताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटून पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याच्या मुद्द्यावर स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर कारवाई करण्याचा कडक इशारा दिला. त्याचबरोबर आयुक्तांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा, बांधकाम विभाग यासह सिंहस्थ कामाशी संबंधित विभागाच्या अभियंत्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचं सभापती सानप यांनी सांगत कामचुकारपणा करणाऱ्या अभियंत्यांच्या बदल्या करण्याचाही इशारा दिला आहे. सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दिनांक 9 रोजी स्थायी समितीची सभा घेण्यात आली. शहरात गेल्या 4 आणि 5 एप्रिल असे 2 दिवस शटडाऊन घोषित करण्यात आला होता. या 2 दिवसानंतरही शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत स्वरूपातच झाला. यामुळे स्थायीच्या सभेत सदस्यांनी पाणीपुरवठ्याविषयी तसेच सिंहस्थानिमित्त शहरात सुरू असलेल्या विविध कामांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाविषयी मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला. पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही तसेच दूषित पाणी मिळत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांच्याकडे करत त्याविषयी स्पष्टीकरण मागितले. त्यावर धारणकर यांनी शटडाऊननंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्यास 3 ते 4 दिवसांचा अवधी लागत असल्याचं सांगत सध्या 600 वरून 625 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच सिंहस्थाची कामे करताना इतर विभागाकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्याने पाईपलाईन फुटून पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याकडे लक्ष वेधत बांधकाम विभागाकडे इशारा केला. याच मुद्द्याला धरून नगरसेवकांनी सिंहस्थाच्या कामामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत असून शहरात सर्वत्र वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी केल्या. तसेच संबंधित कामे करणाऱ्या ठेकेदारांकडून नागरिकांच्या सुरक्षेविषयी कोणत्याही बाबींचे पालन केले जात नसून त्याकडे अधिकारी देखील दुर्लक्ष करत असल्याचेही नगरसेवकांनी लक्ष वेधले. भूमिका असते की नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा नगरसेवकांकडे असतात. आज नगरसेवक असा कार्यकर्ता असतो का तो आमदारापेक्षा त्याला जास्त कामं असतात. सकाळी उठल्यापासून पाणी आलं नाही, गटार तुंबली, घंटागाडी आली नाही, कुत्रा मरून पडलेलं आहे, अशा नाना प्रकारचे हजारो दैनंदिन जीवनातले कामं हे फक्त नगरसेवकांनाच पडतात. आणि म्हणून नगरसेवकांना वाटलं का माझ्या प्रभागामध्ये कुठचे कामं चालू आहे, त्या कामाचं माझ्या असे उद्घाटन झालं पाहिजे, नारळ बोललं पाहिजे, ज्येष्ठ नागरिक बोलवले पाहिजे, भगिनी बोलवल्या पाहिजे, त्यांना मानपान दिला पाहिजे, लोकांना कळायला पाहिजे का हा चला आपला नगरसेवक आहे, तो पाठपुरावा करत आहे. आणि हे काही वाईट वावं नाही ना, हे काही चुकीचं म्हणजे योगेश गाडेकर सरांनी सांगितलं का आपल्याला माहिती अवगत पाहिजे आणि ती माहिती असणं हा त्यांचा अधिकार आहे. यावर सभापती सानप यांनी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन नियमांची पूर्तता करून घेण्याचे निर्देश देत अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे तसेच ठेकेदारांवर पाईपलाईन फुटल्यास वा नुकसान झाल्यास 5 पट दंड करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. या चर्चेत नगरसेवक राहुल दिवे, आदिती पांडे, माधुरी बोलकर, किरण गामणे दराडे, भारती ताजनपुरे, जयश्री गायकवाड, दीपाली कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला.